माऊली एवढं हे दे बा. चालते चालते. सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये कोणी थांबायचं नाही. इकडे कोणी कृपया विनंती आहे, इकडे वेबसाईटच्या बाजूला. बाप्पू सणस आपल्याला विनंती आहे, बाप्पू सणस आपल्याला विनंती आहे, मैदानाच्या बाहेर चला, महत्वाची मॅच कृपया आपल्याला विनंती. ए शांत बसा रे. तिकडे पण मागच्या बाजूला आम्ही बनवले, तुमच्या शेजारी जेवढे थांबले सगळ्यांना बाहेर घ्या. बाप्पू सणस तुमच्या शेजारी जे आहेत त्यांना सांगा बाहेर चला. पांढऱ्या लाईनच्या बाहेर थांबा कृपया. चला मॅचला सुरुवात होती. पंच पंच चला लवकर. लहान मुलांचा हा सामना या ठिकाणी होतोय. हिंदवी प्रतिष्ठान वर्सेस हिंद क्रिकेट क्लब. हा अतिशय रोमांचक सामना बघायला मिळतोय, कारण का आता फलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळत आहे समीर वंशी यांचे चिरंजीव आयुष वंशी, आणि गोलंदाजी मार्कवर अमर खेडेकर यांचे चिरंजीव हर्षल खेडेकर. बघूयात, अतिशय रोमांचक सामना आहे. लहान मुलं या नरेगावच्या मानाच्या करंडकामध्ये या ठिकाणी खेळायला आपल्याला दिसत आहेत, खेळताना दिसत आहेत. दोघं सख्य भाऊ मैदानाच्या आतमध्ये. त्याचं बारकीचं नाव काय? आर्यन. आर्यन नॉन स्ट्राईक हँडला आणि स्ट्राईक हँडला आपल्याला दिसतोय तो आयुष समीर वंशी. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे. युट्यूब लाईव्ह वर आपण हा सामना लाईव्ह बघू शकताय. चांगल्या पद्धतीचं आयोजन आपल्याला बघायला मिळते. नरेगावच्या मानाच्या करंडकामध्ये या सर्व लहान मुलांना खेळण्याची संधी मिळते, आणि खरंच आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ही लहान लहान मुलं यांना एवढ्या मोठ्या पातळीवर ही संधी उपलब्ध करून दिली. स्कोरिंग नाही, फक्त स्कोरिंग तुम्हीच काउंट करा तिथं. फक्त मला सांगा हे स्कोरिंग कोण काउंट करते इथं? हा करा. लेग साईडला देखील चांगले पंच उभे राहिलेत, आणि हलक्या पद्धतीने काय पहिला चेंडू आहे पंच हा का ट्रायल होता? ट्रायल होता. बॉल बॉल बॉल. चला मॅचला सुरुवात होतीये. दुसरा चेंडू या ठिकाणी सुरेख पद्धतीने टाकला. दुसरा चेंडू देखील निर्धाव. 2 षटकांचा सामना आहे हा. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. हा लेग साईडच्या दिशेने चेंडू हवे तर कॅच होईल का? कॅच नाही होऊ शकलेला. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण. आता आर्यन आलाय, डावखोरा शैलीचा आर्यन आता आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. 2 षटकांचा हा खेळ आहे, त्यातले 2 चेंडू झालेत, 1 धाव झाली आहे. पुढचा चेंडू हर्षलचा. सामना करतील तो आर्यन. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आणि एक चांगल्या पद्धतीने अडवलाय देखील. त्याच दरम्यान एका धावेने धाव फलक पुढे जातोय. 2 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. 3 चेंडू झाले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 4 बॉल. चल ओके ओके चालते. हा फटका देखील फसला, परंतु पंचांनी या ठिकाणी दंडित केलंय. दिशाहीन गोलंदाजी. 3 धावा धाव फलकावर. हा सुरेख फटका आयुष वंशी यांच्या बॅटमधून निघालेला उत्कृष्ट फटका. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. आलाय खणखणीत असा षटकार. बाप पैसा बेटा. हा सुरेख फटका 9 धावा धाव फलकावर. लागोपाठचा दुसरा हर्षल खेडेकर यांच्या गोलंदाजीचा मात्र या ठिकाणी चांगला समाचार घेतला जातो. लागोपाठचा आयुष वंशी 15 दुसरा हर्षल खेडेकर. पंचांचा इशारा आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावर लागल्यात. काय जबरदस्त फलंदाजी आहे. अगदी त्याच्या पप्पांसारखीच फलंदाजी करतोय. लागोपाठ 2 षटकार ठोकलेत पट्ट्याने. आता मात्र या ठिकाणी रोमांचक सामना आहे. शेवटचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल काहीच केलेला नाही. 4 खेळाडू बाहेर ठेवायचे असतात, परंतु ठेवलेले नाहीयेत. 2 आहेत. 2 वरचे. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे.
आणि आर्यन आता स्ट्रायकिंग एंडला आहे. गोलंदाजी मार्कवर बॉलरचं नाव काय? बॉलरचं नाव काय? आदित्य का अंकुश? अंकुश कुमार. आणि अंकुश बघूयात आता काय करतोय. त्याच्या समोर आव्हान असणार आहे ते आर्यनचं. बघूयात आर्यन काय करतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातं. डावखुरी शैलीचा फलंदाज फलंदाजी मार्कवर आहे. आर्यन देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यामध्ये माहिरी. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. हा फटका फसला. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा टाकलाय. दुसऱ्या षटकातला म्हणजे हा शेवटचा षटक आहे या सामन्यातलं. हा फटका अलॉंग द कार्पेट ऑफ साईडच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नाही. आयुषने मात्र आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. माऊली मात्र इथे स्कोररच्या भूमिकेत आहे. माऊली रानोडे पाटील. माऊली सुहास भाऊ रानोडे पाटील स्कोररच्या भूमिकेत आहे. तो म्हणला की मी गणितातलं हुशार आहे त्यामुळे त्यांनी स्कोरर. गोविंदप्पा खेडेकर आपल्याला विनंती आपण माईकशी संपर्क साधावा. आणि माऊली रानोडे पाटील यांच्या पप्पांचं देखील आगमन झाले. सुहास भाऊ रानोडे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. मॅच कडे आपण वळतोय आणि हा फटका सुरेखरित्या सजवलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या पार. आलाय खणखणी षटकार. मॅच कडे आपण वळतोय आणि हा फटका सुरेखरित्या सजवलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या पार. हॅलो, किती धावा झाल्यात? 23. आणि हा फटका काहीसा फसला. चेंडू हॅलो क्षेत्ररक्षक खाली कॅच होईल का? कॅच झालाय. आयुषच्या रूपाने मोठा धक्का, मोठा हादरा. धावा झाले. बॉल किती झाले? 23. आणि हा फटका काहीसा फसला. चेंडू आयुषच्या रूपाने मोठा हादरा. चेंडू झाले 5. हर्षलने सांगितलं होतं 20च्या आतमध्ये रोखणार पण 22 धावा झाल्यात. अजून शेवटचा आता कोण आलाय? अर्जुन सुहास भाऊ रानोडे पाटील या ठिकाणी आता फलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. पप्पा देखील थांबलेत आणि या ठिकाणी निर्धाव असा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. षटकपूर्तीचा पंचांचा इशारा. वन टू थ्री. काय झालं? झालोय टीमचं नाव काय तुमच्या? आणि इथे भगवान मुंडकर पण मॅच खेळण्याचं उत्सुक आहेत. ते सांगायचे कॅप्टन आहेत. डायरेक्ट बॅट घेऊन जायचं दादा. तुमच्यासाठी कायम मैदान ओपन आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत इथं तुम्हाला सगळ्या वयोगटातली माणसं दिसतील. अतिशय उत्साही असे कार्यकर्ते. टेन्शन फ्री आहेत सगळे. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी सन्माननीय भास्करजी इंगळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत.
अमोल भूमकर यांचं देखील आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. जिंकण्यासाठी किती धावा करायच्या? 23 ना पंच, 23 धावा करायच्यात. 12 चेंडू आहेत, 12 चेंडू 23 धावा. रोमांचक सामना आहे. जो फलंदाजी मार्कवर दिसत होता तो आयुष आता गोलंदाजी मार्कवर आहे, आणि जो गोलंदाजी मार्कवर दिसत होता तो हर्षू आता फलंदाजी मार्कवर आहे. बघूयात. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी सिद्धार्थ पाटोळे यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचंही सहर्ष असं स्वागत. पहिलाच फटका हलक्या हाताने खेळून काढलाय, काहीसं खराब क्षेत्ररक्षण आणि मागे बॅकअप चांगला आहे, आणि नक्कीच चौकार आपल्या संघासाठी वाचवलं. काय क्षेत्ररक्षण आहे, एवढी छोटी छोटी पोरं पण थ्रो मात्र जबरदस्त आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. धाव फलकाचा श्री गणेश झालेला आहे. हा मात्र लो फुल टच चेंडू, त्याचा मात्र फुल टोल वसूल होतोय का, आणि झालाय. चेंडू जातो एक टप्पा सीमा रेषेच्या पार. हर्षलच्या बॅट मधून खणखणीत असा धाव फलकाचा श्री गणेश झालेला आहे. हा मात्र लो फुल टच चेंडू, कॅप्टन अक्षयजी वाल्लेकर आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचंय. त्याचप्रमाणे इकडे हिंदवी प्रतिष्ठानचे कॅप्टन संकेत खेडेकर आपल्याला विनंती आपण या ठिकाणी यायचे. आणि हा मात्र नो बॉलचा इशारा आहे. जरा थोडासा काहीसा वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. धावा किती झाल्यात पंच? 9 धावा धाव फलकावर लागल्यात. हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू. शिवराजला मात्र चेंडू समजलेला नाहीये. हा फटका देखील फसला नाही. पंचांनी या ठिकाणी दंडित केले. वाईटच्या स्वरूपात 1 धाव एक्स्ट्रा मिळते, आणि हा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात मिळते. धावा किती झाल्यात पंच? 11. चेंडू हा फटका सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. ऑफ दिशेने जातोय. हॅलो 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 हॅलो. किती बॉल किती करायचे? 6 चेंडू 11 धावांची गरज, आणि गोलंदाजी मार्कवर बॉलरचं नाव काय? शिवम या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. अक्षय वाल्लेकर यांना विनंती आपण या ठिकाणी यायचे. पुढील मॅचचा टॉस होणार आहे. संकेत खेडेकर या ठिकाणी आलेले आहेत. मान्यवर देखील उपस्थित आहेत. हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हवेत. चेंडू गेला 1 टप्पा सीमा रेषेच्या पार. आलाय खणखणीत असा चौकार. उपस्थित लागला आयुष त्या ठिकाणी. हा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू हवेत. चेंडू गेला 1 टप्पा. हा फटका सुरेख गोल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळून काढलाय. मागे बॅकअप चांगला आहे, आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव झाली आहे. आता मात्र सामना रोमांचक अशा स्टेज मध्ये. 4 चेंडू 5 धावांची गरज. लो रोमांचक मॅच. हा मात्र फटका फसलाय. कॅच होईल का? कॅच सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप चांगला आहे, त्यामुळे अडवण्यात यश मिळाले. 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 बॉल 2 धावा. हा जर कॅच झाला असता तर मॅच नक्कीच फिरली असती. 3 चेंडू 2 धावा. काहीशी दिशाहीन गोलंदाजी गरज. 3 बॉल 1. हा फटका जबरदस्त. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी लगत. कॅच झालाय. अरे बाप रे. आता मात्र सामन्यामध्ये रोमांच आहे. अजूनही रोमांचक सामना आहे. अजूनही काही होऊ शकतं. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. 2 बॉल 1. कॅच कोणी घेतलाय रे आता? मला वाटतं आर्यनने घेतलाय का?
आर्यन डावखुरा शैलीचा आर्यनने मात्र सुरेख असा एवढा उंचावरचा कॅच भल्या भल्या फिल्डरचं सुट्ट्यात आणि काय कॅच घेतलाय जबरदस्त. दोन चेंडू एका धावेची गरज आहे. रोमांचक सामना आहे. दोन चेंडू एका धावेची गरज. चला क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आयुष मला वाटतंय यष्टनच्या मागे हा मात्रच फसला आणि रन आउट. पंच काय पंच आउट आहे का तिथं आउट. आणि आता एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. अरे बापरे सामना मात्र आता अशा रोमांचक स्टेजला येऊन थांबलाय. एक चेंडू एका धावेची गरज. एक बॉल एक धाव करायची. आता कोण येणार. एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. रोमांचक असा सामना आहे हा. मात्र अतिशय रोमांचक सामना झालाय. चला लवकर पंच जरा गडबड करा. माऊली माऊली खेडेकर आता सागर भाऊ खेडेकर उर्फ पप्पू शेठ यांचे चिरंजीव. आता एका बॉल मध्ये एका धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. नाही नाही रनआउटचा जो बॅट्समन होतो वर पाहिजे. माऊली वर पाहिजे. हर्षल मात्र तिथं मार्गदर्शन करताना दिसतोय. अरे बॅट्समन कुठला वर आहे. पंच वर आउट दिला म्हटलं वरच नाही तर इथं चौकर गेला होता. एवढा जोरात थ्रो होता. जबरदस्त काय थरारक असा सामना बघायला मिळालाय. इकडे मान्यवर पण खुश झालेत. आता मात्र क्षेत्ररक्षण बघा काय पद्धतीने सजवलंय. एका धावेचा खेळ आहे. एक चेंडू एका धावेची गरज आहे. रोमांचक सामना आहे. यष्टांच्या मागे जसं समीर वंशी असतात तसं इकडे आयुष वंशी आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलंय. आणि हा पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. सामना जिंकला हिंदवी प्रतिष्ठान या संघाने. अतिशय रोमांचक असा सामना जिंकलाय तो हिंदवी प्रतिष्ठान या संघाने. विजयी संघाचे हार्दिक असं अभिनंदन. चला मान्यवरांना विनंती आहे. सन्माननीय प्रकाशजी खेडेकर, सन्माननीय भास्करजी इंगळे, सन्माननीय अण्णासाहेब वल्लेकर आपल्याला विनंती, सुनील अण्णा वल्लेकर आपल्याला विनंती आहे. पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचंय. कोण ठरेल टॉसचा बॉस. कोण ठरेल फायनल मध्ये खेळण्याचा मानकरी. हिंद क्रिकेट क्लब की हिंदवी प्रतिष्ठान. खाली खाली या. मान्यवरांना विनंती आहे थोडस. हा अतिशय रोमांचक आणि महत्व थोडस इकडेच येऊ जरा माईक साठी. हा नाही तर मैदानात येऊ आपलं. या चला आपण युट्यूब इकडे फोकस करा. काय आणि